गवत जाळल्याने आणि पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची रोपे करपू लागली. 4,000 नारळांच्या रोपाची सुरक्षा ऐरणीवर. सिडकोने उरणला जोडणारा द्रोणागिरी नोड ते पागोटे या 5 किलोमीटरच्या सागरी कोस्टल महामार्गावर जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून 4,000 नारळांच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे ही नारळांची झाडे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यातच कोणीतरी समाजकंटकाने या रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लावल्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाची रोपे करपू लागली आहेत. उरण तालुक्यातील सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा झाडे लावा झाडे जगवा या माध्यमातून हाती घेतला आहे. या धर्तीवर सिडकोने पागोटे, भेंडखळ, करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यावर जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत. पावसामुळे या झाडांना पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र सध्या प्रचंड ऊन पडू लागलं आहे. या उन्हाच्या तडाख्यात ही झाडे पाण्याविना कोमजली आहेत, तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवताला वारंवार आगी लावण्याच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणावरून गॅस वाहिन्या जात असल्याने आग लागणे धोकादायक बनणार आहे. सिडकोने कोस्टल मार्गावर नारळाची झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उरणमधील नागरिक करत आहेत. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.